हाय फ्रेंड्स, मी आरोही. तर आज आपण पेज नंबर 18 पाहणार आहोत. काय आहे बरं पेज नंबर 18 वरती? अ लिटल बीट ऑफ फन. म्हणजे काय बरं? थोडीशी गंमत. फन म्हणजे काय बरं? गंमत. लिटल बीट म्हणजे थोडीशी. इथे आता look at the chart you completed on page 9 and 10. पेज नंबर 9 वरती तू काय कम्प्लीट केलेलं आहे? चार्ट केलेला आहे कम्प्लीट. हो. पाहायचा आहे आणि तुला सांगायचंय, त्याच्यावरून उत्तरे काढायची. हो. हाय ठीक आहे, वाच खाली. In the numbers from 10 to 100. वाच खाली. 10 to 100 पर्यंत पाहायचं आता या प्रश्नाचं उत्तर. How many times do we see the digit 5 in the tens place? काय पाहिजे ग? 5 हा टेन्स प्लेसला किती वेळा आलेला आहे? 10 to 100 मध्ये. मग 10 to 100 नंबर्स बघ, त्याच्यामध्ये 5 हा टेन्स प्लेसला म्हणजे दशक स्थानी किती वेळा आलेला आहे बघ बरं. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10. बरोबर 10 वेळा. मी इथे लिहिते 10. आता इथे राईट दोज नंबर इन युअर नोटबुक. म्हणजे तुला ते नोटबुक मध्ये पण लिहायचे. घे खाली. In the numbers from 10 to 99. आता आपल्याला 10 पासून 99 पर्यंत काढायचं आहे. इथे आता how many times do we see the digit 0 in the unit place? आता 0 युनिट प्लेसला किती वेळा आलाय, एकक स्थानी किती वेळा आलाय ते तुला पाहिजे. कुठपासून पाहिजे? 10 पासून 99 पर्यंत. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपल्याला हा पाहायचा आहे का? नाही, कारण आपल्याला 99 पर्यंत सांगितलंय. मग किती वेळा? 9. किती वेळा आला होता 0? 9 वेळा. ते लिहिलं खाली. काय आहे? प्रॅक्टिस. सोडवायचंय तुला आता. प्रॅक्टिस. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. म्हणजे काय करायचंय? आपल्याला इथे जे अंडरलाईन दिलेली आहे ना, त्यांची आपल्याला प्लेस व्हॅल्यू सांगायची आहे. लिही पटपट. 6 8 7 70 4 40 2 4 4 9 90. चला पुढे येतात. राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपॅन्डेड फॉर्म. म्हणजे काय ग? बघ आपल्याला तिथे एक्सपॅन्डेड फॉर्म दिलाय बरोबर. हो. आणि त्याचा तुला काय लिहायचा आहे? नंबर. किती होतील? 70 + 8 78. आणि 78 चा एक्सपॅन्डेड फॉर्म काय झाला? 70 + 8. बरोबर. पुढे 90 + 7 97. 60 + 1 किती होतील? 61. 80 + 0 किती होतील? 80. वाच खाली. फिल इन द ब्लँक स्पेस. Fill in the blanks. प्लेस नाही ग, स्पेस. तुला रिकामी जे बॉक्स दिसत आहेत ना त्याच्यात लिहायचंय. 11. बरोबर. खाली काय दिलेली? त्याची प्लेस व्हॅल्यू दिली. आता वरती तुला नंबर दिलाय आणि त्याची खाली प्लेस व्हॅल्यू लिहायची. 5 ची दिली. 5 ची किती आहे? 50. 2 ची किती? 2. आता पुढे काय दिसते? 98. ह्याची 8च दिलेली आहे आणि 9 ची 90 होईल. आता इथे फक्त
टेन्स असं दिलेलं आहे. मग 7 टेन्स आणि 6 युनिट्स. मग तू कसं लिहिशील? युनिट्स आता UNITS युनिट्स. आता 4 काय दिलंय? 4 टेन्स 0 युनिट्स. म्हणजे किती येतील? 40 काही ते. आता 8 टेन्स 7 युनिट्स. 8 टेन्स TENS टेन्स. चला भेटूया असेच छान छान व्हिडिओ सोबत.